एक बोर्ड लावलेला आहे चंद्रगडाचा, तर त्या पद्धतीने आपण उजव्या वाटेनं पुढे जायचं आहे। पण इथलं जंगल खूप सुंदर आहे। दोन्ही डोंगरांच्या मध्ये या ठिकाणी आपण येऊन पोहोचतोय। मातीवरची सैल झालेली आहे थोडीशी, त्यामुळे पाय घसरण्याचा धोका इथं जास्त संभवतो। पातळ खोदून पायऱ्या तयार केलेल्या आहे। बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार इथं आहे, तिथं जायचं आता। पूर्ण चारी बाजूच्या भिंती आपल्याला दिसत आहेत। दरवाज्यातून आपण खाली उतरणार आहोत। आपल्या या बाजूच्या आणि पलीकडच्या बाजूचे दोन्ही तटबंदी आपल्याला दिसत आहेत अवशेष। मधल्या भागाची मात्र पडझड झालेली आहे। जर इथं खाली आलात तर सावधगिरी बाळगा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत किल्ले चंद्रगड। तर हे रेकॉर्डिंग करताना आपल्या माईकचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळं ऑडिओ काहीच रेकॉर्ड झाला नाही, त्यामुळे आता आपल्याला व्हॉइस ओव्हर करावा लागतोय। तर चंद्रगडला जाण्यासाठी आपल्याला त्याचं बेस विलेज आहे ते ढवळे गावातून आपल्याला ट्रेक स्टार्ट करावा लागतो। ढवळे गावातून आत्ता आपण जिथं आहे ते आहे शेलारवाडी, आणि या शेलारवाडीतून पुढचा ट्रेक आपल्याला चालू होतोय। ढवळे गावातून एक 10 मिनटं पायी चालल्यानंतर आपण शेलारवाडीमध्ये येतो। शेलारवाडी एक 6 ते 7 घरांचीच वस्ती आहे इथं, आणि इथूनच आम्ही आजच्या या ट्रेकसाठी गाईड घेतला होता। शेलारवाडीतून एक 3-4 मिनटाचीच आपण पायी चालल्यानंतर हे आपल्याला एक शेवटचं घर लागते। या घराजवळून एक 2-3 मिनटं आपण पुढे गेल्यावर या पठारावर पोहोचतोय, आणि इथून आपल्याला चंद्रगडाचं पहिलं दर्शन होतंय। आणि नेहमीप्रमाणेच या ट्रेकला सुद्धा आपल्यासोबत आहेत सांगलीचे भगत सर। आजच्या या ट्रेकला सांगलीवरून आणखी 7 जण आहेत आपल्यासोबत, तर एकूण 8 जण आपण चंद्रगड दर्शनासाठी आलेलो आहोत। तर आता आपण जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे। हा आहे आपला मित्र अभिजित सावंत, सांगलीवरून आहे हा सुद्धा। जंगलामध्ये प्रवेश केल्यानंतर जागोजागी आपल्याला चंद्रगडाचे अशा प्रकारचे बोर्ड झाडावर लावलेले दिसतात। हा आहे विक्रमसिंग चव्हाण, हा विटा सांगलीवरून आलेला आहे। तुम्हाला तर सगळ्यांची ओळख करून देतो, या आहेत मोरे मॅडम, या सांगलीवरून आलेल्या आहेत फॅमिलीसोबत। ही त्यांची कन्या वसुधा नाव आहे हिचं। हे पाठीमागं आहेत ते आहेत वसुधाचे पप्पा आणि मोरे मॅडमचे मिस्टर। आणि त्यांचं विशेष म्हणजे त्यांच्या पायामध्ये रॉड आहेत, ऑपरेशन झालेलं आहे त्यांच्या पायाचं। आणि मोरे सरांच्या पाठीमागं आहे अभिनंदनचा आपल्यासोबत हा पहिलाच ट्रेक आहे। थोडा वेळ जंगलातून चालल्यानंतर पुन्हा एकदा आपण या छोट्याशा गवताळ मैदानावर येतोय, आणि इथून आपल्याला आपलं आजचं लक्ष समोर दिसतोय तो चंद्रगड, या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूर यांनी लावलेला चंद्रगड किंवा ढवळगड असे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 2 वाटा फुटलेल्या दिसत आहेत। तर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे चंद्रगडाचा, तर त्या पद्धतीने आपण उजव्या वाटेनं पुढे जायचं आहे। येथील दाट जंगल, दमट हवामान आणि चढाईचा रस्ता असल्यामुळं आपली दमछाक होते, कारण या ठिकाणी वारा सुद्धा जास्त आपल्याला लागत नाही। पण इथलं जंगल खूप सुंदर आहे, आणि
माणसाचा जास्त संपर्क न आल्यामुळं जंगल अतिशय छान स्थितीमध्ये तर राहिलेलं दिसते आपल्याला. चंद्रगड किंवा ढवळगडला येण्यासाठी आपल्याला महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर कापडे नावाचं एक गाव आहे. कापडे गावातून उमरट मार्गे ढवळे या गावाला यावं लागते आपल्याला. साधारण अर्धा ते पाऊण तास ट्रेक केल्यानंतर आपण अशा एका ठिकाणी येऊन पोचतो, ज्या ठिकाणी दोन्ही डोंगरांच्या मध्ये एक आपल्याला पाण्याचा प्रवाह, आत्ता तर त्यात काही पाणी नसते उन्हाळ्यात, हा एक ओढ्याचा प्रवाह आहे दोन्ही डोंगरांच्या मध्ये. या ठिकाणी आपण येऊन पोचतोय. आपण या ठिकाणावरून या ओढ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आपल्याला उजव्या बाजूला वर हा एक इथं बोर्ड आहे चंद्रगडाचा, त्या बोर्डवर लक्ष ठेवून या बाजूनं वर चढाई करायची आहे. इथून पुढचा ट्रेक हा पूर्ण चढाईचा आहे. आपल्याला पूर्ण डोंगर, खडा डोंगर चढून जायचं आहे, त्यामुळे इथं दमछाक खूप होते आपली. त्यामुळे हा ट्रेक शक्यतो सकाळी लवकर सुरुवात करायची आपल्याला. साधारण 6ला तरी हा ट्रेक आपला चालू झाला पाहिजे ढवळे गावातून. इथून पुढच्या वाटेवरची माती थोडी सैल झाल्यामुळं घसरण्याचा धोका जास्त संभवतो. तर या ठिकाणी आपल्याला चंद्रगड दर्शन हा एक बोर्ड दिसतो. खालच्या ओढ्यामध्ये उतरल्यावर या बोर्डवर आपल्याला लक्ष ठेवायचे, नाहीतर इथं वाट चुकण्याची शक्यता जास्त असते. आपण ओढा पार करून हा डोंगर चढायला सुरुवात केल्यानंतर इथून पुढे अगदी किल्ल्यावर पोहोचेपर्यंत आपल्याला तीव्र चढण पाहायला मिळते. या ठिकाणी खडकामध्ये खोदलेल्या काही पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या दरीतून चढायला सुरुवात केली आणि आता तुम्ही पाहू शकता, मागाशी मी सांगितल्याप्रमाणे इथून पुढची जी आपली चढाई आहे ती पूर्ण खड्यात चढानं आपल्याला चढायचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघा मातीवरची सैल झालेली आहे थोडीशी, त्यामुळे पाय घसरण्याचा धोका इथं जास्त संभवतो. त्यामुळे आपल्याकडं चांगले ट्रेकचे शूज असणं गरजेचं आहे. समोर आपल्याला चंद्रगड दिसू लागला. आता याच परिसरातून कोकणातून वर देशावर म्हणजेच वाई भागात जाण्यासाठी एक घाटवाट आहे. त्या घाटवाटेचं नाव आहे ढवळ्या घाट आणि याच ढवळ्या घाटावर प्रामुख्याने लक्ष ठेवण्यासाठी या चंद्रगड उर्फ ढवळ्या गडाचा वापर केला जात होता. तर हे आपल्याला खाली दिसते ढवळी नदी. त्या ठिकाणी ढवळे गाव आहे. आपण इथून ट्रेक चालू केला होता. या जंगलातून इथं वर चढलो आपण, वरून एक खिंडीत उतरलो, इथून वर चढलो, इथून असंच वर चढत चढत इथून आता या ठिकाणी पोहोचलोय. अजून आपल्याला इथून वर जायचंय आणि इथं वर आपण पोहोचलो, गडावर पोहोचलो. तर या ठिकाणी आपल्याला पातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या दिसतात. अशा प्रकारे पातळ खोदून पायऱ्या तयार केलेल्या आहे. तिथं वर दिसते गाईड आणि आपली किल्ल्याची शेवटची चढाई. आता इथून आपली ही शेवटची चढाई वर जायची.
आपण या किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी बघा, कदाचित या ठिकाणी पहारेकऱ्यांची देवडी किंवा चौकी असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी असे एक आपल्याला भिंतीचा अवशेष दिसतोय, असा एक आहे, आणि तिथं सुद्धा असा दिसतोय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी सुद्धा त्या दगडींचे या ठिकाणी एक भिंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण दरवाजातून प्रवेश केल्यानंतर इथं पहारेकऱ्यांची देवडी असण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या किल्ल्यावरचं मुख्य आकर्षण किंवा मुख्य वास्तू तुम्हाला आधी दाखवतो. त्यात नंदी महाराज, आणि नंदी महाराजांच्या समोर अतिशय सुरेख आणि सुंदर असे शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. खूपच सुंदर. श्री ढवळेश्वर महादेवांचं आता दर्शन घेतलंय आपण, आणि आता आपण जाऊया वर बाले किल्ल्याकडे. समोर आहे बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार इथं आहे, तिथं जायचं आता. बाले किल्ल्यावर जाण्यासाठी काही ठिकाणी बघा आपल्याला अशा पायऱ्या सुद्धा दिसत आहेत. तर हे समोर आहे ते बाले किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. आता आपण वर बाले किल्ल्यावर प्रवेश करू. आपण बाले किल्ल्यावर आलोय, आणि आता खालच्या किल्ल्याची आपण माची म्हणू शकतो, ती अशी पुढे पसरलेली आहे. बाले किल्ल्यावर आपण प्रवेश केलाय. या ठिकाणी आपल्याला तटबंदी स्पष्ट पाहायला मिळते बघा. बऱ्यापैकी आपल्याला स्ट्रक्चर तटबंदीचं शाबूत अशी तटबंदी या बाजूने सुद्धा आहे. पुढे थोडंसं आपण पुढे आलोय. या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. टाक्यातील पाणी काही पिण्यायोग्य दिसत नाहीये. आपण पलीकडच्या भागात आलोय. आल्यानंतर या ठिकाणी अगदी हा बाले किल्ल्यावरील सर्वोच्च माथा हा आहे. आपण वर जाऊन बघूया, काहीतरी आपल्याला इथं दिसतंय. या ठिकाणी सुद्धा आपल्याला इथं भिंत एक दिसते, त्यात इथं पायऱ्या आहेत. पायऱ्यानंतर इथं सुद्धा भिंत दिसते. कदाचित ते मंदिर असू शकतं. वर जाऊन बघूया. आमचे सहकारी अभिजित सावंत आहेत सांगलीचे, थोडी स्वच्छता करतायत. या ठिकाणी सुद्धा एक शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते. मगाशी पाहिलेली शिवपिंड आणि हे आकार जरी चौकोनी असेल तरी दोन्हीचा प्रकार वेगळा आहे. समोर त्याची एक मूर्ती पाहायला मिळते आपल्याला. चंद्रगडाचं लोकेशन बघितलं तर एकदम मागे इकडे महाबळेश्वरचा डोंगर, इथं बहिरीची गुंफा पलीकडच्या बाजूला, इथं कनेक्टेड आहे हा डोंगर. इथं आल्यानंतर इथं मध्ये एक खिंड आहे. त्या खिंडीपासून मध्येच हा थोडा दुरावलेला चंद्रगड आहे. या बाजूला पूर्णपणे दरी आहे. या बाजूला सुद्धा गडाच्या पलीकडे पूर्ण दरी आहे. त्या इकडे पूर्ण दरी आहे. म्हणजे फक्त एका बाजूला खिंड सोडली तर हा गड पूर्णपणे विभक्त झालेला आहे. खाली हे ढवळी नदीचं आपल्याला खोरं दिसतंय, आणि किल्ल्याच्या समोर आपल्याला इकडची सुद्धा तटबंदी दिसते. या बाजूला इकडची सुद्धा तटबंदी पूर्ण दिसते. या गडाचा मुख्य उद्देश म्हणजे जो ढवळे घाट आहे प्राचीन, अगदी ढवळे गावातून जोरकडे जो जाणारा वाट आहे, ढवळे घाट, चंद्रगड, बहिरीची गुमटी, जोरवाई असा, किंवा बहिरीची गुमटीपासून आर्थर सीट पॉइंट, या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रामुख्याने या गडाचा उपयोग केलेला होता. तर आता आपण जे मंदिर पाहिलं त्याच्या अगदी समोर आपण आलेलो आहोत. इथं सुद्धा कदाचित हा किल्लेदाराचा वाडा असू शकतो. त्या ठिकाणी पूर्ण चारी बाजूच्या भिंती आपल्याला दिसत आहेत. या बाजूने पाहिल्यानंतर इथं आपल्याला या वाड्याचं प्रवेशद्वार दिसतंय.
आता आपण गडाच्या उत्तर बाजूला निघालोय। समोर आपल्याला गडाच्या सर्वात उत्तरेकडचं टोक दिसते आणि या ठिकाणी एक दरवाजा सुद्धा आहे। तर आता या दरवाज्यातून आपण खाली उतरणार आहोत। दरवाजा पाहिला तर खाली उतरणारी जी वाट आहे ती तसं अरुंदच आहे आणि या ठिकाणी दरवाजा असण्याच्या खानाखुणा आपल्याला पूर्णपणे दिसत आहेत। या दरवाज्यातून आपण खाली उतरल्यानंतर आपल्या उजव्या हाताला थोडंसं समोर गेल्यानंतर आपल्याला एक सुंदर असं हे पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय। हे पाण्याचं टाकं गडाच्या अगदी एका कडेला बांधण्यात आलेलं आहे किंवा खोदण्यात आलेलं आहे। या टाक्याला आपल्याला या बाजूच्या आणि पलीकडच्या बाजूचे दोन्ही तटबंदी आपल्याला दिसत आहेत अवशेष। मधल्या भागाची मात्र पडझड झालेली आहे तटबंदीची। या टाक्यातलं पाणी स्वच्छ आहे आणि हे आपण पिण्यासाठी वापरू शकतो। जर इथं खाली आलात तर सावधगिरी बाळगा, खाली खोल दरी आहे। समोर आपल्याला ढवळी नदी दिसते आणि हा समोर उत्तुंग असा सह्याद्री। या टाक्यात शेजारीच पुढच्या कपारीमध्ये आपल्याला आणखी 2 पाण्याची टाकी दिसत आहेत। मात्र तिथं जाण्याची वाट खूपच धोकादायक आहे, त्यामुळे आपण काही तिथं शक्यतो जाणार नाही। आपण या दरवाज्यातून खाली आलो। खाली आल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला या ठिकाणी काही पाण्याची टाकी आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळत आहेत। तर या भागात सुद्धा आपल्याला ओळीनं 1, 2 आणि पुढं 1, 3 असे एकूण 3 पाण्याची टाकी आपल्याला इथून पाहायला येतात। पण या ठिकाणी सुद्धा जाण्यासाठी वाट नाही आहे। तर आता आपण पुन्हा या उत्तरेकडील दरवाजामार्गे वर जाणार आहोत। तर या किल्ल्यावरून आपल्याला हे जे समोर दिसते मागं हे आहे रायरेश्वर पठार। हे जे आहे हे कोळेश्वरचं पठार दिसते आपल्याला आणि हा डोंगर आहे इथं बहिरीची गुमटी, पलीकडे याच्यात जोरखोर आहे आणि इकडं महाबळेश्वर। मित्रांनो, या किल्ल्याला फार कमी लोक भेट देतात। किल्ल्याचा ट्रेक आणि हा किल्ला अतिशय सुंदर आहे। तर हा किल्ला आपल्याला जर आवडला असेल व आपला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये।